आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी। आज आपण मातीमधली सर्वात महत्त्वाची समस्या आज या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मातीमध्ये वरच्या बाजूला सर्व मीठ क्षार पसरलेला आहे। ठीक आहे, ड्रीप आहे किंवा इतर पाणी दिलेलं असतं त्याप्रमाणे जमिनीच्या वरच्या भागावरती मिठासारखा पदार्थ पसरतो। हा म्हणजे काय आहे, ही महत्त्वाची समस्या आहे। इथून पुढे आपल्या जमिनीला जी समस्या सतवणार आहे ती म्हणजे जमिनीला फुटणारं हे मीठ, त्याला आपण सॉल्ट्स म्हणूया, क्षार म्हणूया। आणि त्यालाच एका भाषेत बोलायचं झालं तर आपण जी काही प्रकारची रासायनिक खतं जमिनीत टाकतो, जी बल्क खतं पण आहेत किंवा काही प्रकारची वॉटर सोल्युबल खतं आहेत की त्या माध्यमातून क्लोराईड, सल्फेट्स आणि सोडियम अशा प्रकारचे जे काही सॉल्ट्सचे प्रकार आहेत हे खताच्या माध्यमातून जमिनीत येतात व जमिनीच्या पृष्ठभागामध्ये हा साचून राहतो। साचून राहिल्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो, सोबतच जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू वाढणार आहेत त्यांच्या उपजीविकेवरती याचा अडथळा निर्माण होतो। जमिनीत जाणारी हवा याचं प्रमाण कमी होतं, जमिनीचा घट्टपणा वाढतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी राहते। सोबतच जमीन घट्ट झाल्यामुळे जी पिकाची मुळं आहेत ती जमिनीत व्यवस्थित वाढू शकत नाहीत व दिलेले अन्नद्रव्य वरच्या भागात चिटकून राहिल्यामुळे जमिनीत फिक्स होण्याचं प्रमाण वाढतं। तर यावर आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बाजारामध्ये नवीन पेटंटेड खताची श्रेणी घेऊन आलेली आहे, ज्याला आपण फर्टिसिल आणि हायड्रा खताची सिरीज आहे, जी की पेटंटेड खतं आणलेली आहेत, ज्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन फ्री वेगवेगळे खताचे ग्रेड आणलेले आहेत, जे पिकामधील मातीमधील ह्या ज्या येणाऱ्या समस्या आहेत याच्यावर मात करून मातीलाही सुपीक ठेवतील, मातीला उपजाऊ ठेवतील, सोबतच जमिनीतले उपयुक्त जीवाणू यांच्या संख्येलाही कुठलीही बाधा न करता पिकाच्या उत्पादकता वाढीमध्ये खूप महत्वाचा हातभार लावतील। असं तंत्रज्ञान आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये घेऊन आलेली आहे। धन्यवाद।